हे काय आहे माहिती आहे? मूग डाळचा हलवा मला कधीपासून बनवायचा होता. तर चला बनवूया. प्रोसेस अगदी सोपी आहे. 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी साखर. साखर तुम्ही वाढवू पण शकता. पाण्यामध्ये साखर डिझॉल्व झाली पाहिजे, एवढीच प्रोसेस करायची आहे. एक तारी पाक वगैरे काहीही करायचं नाही. साईडला ठेवून द्यायचं आहे. पॅनमध्ये आपल्याला हवं तितकं तूप घ्यायचं आहे, जितक्या प्रमाणात आपल्याला हलवा बनवायचा आहे. आता इथे आपण काजू, बदाम, मनुका, अजून काय तुम्हाला ड्रायफ्रूट्स हवे असतील तर ते आपण तुपामध्ये फ्राय करून घेणार आहोत. त्याच पॅनमध्ये आपण 2 चमचे रवा घ्यायचा आहे, तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तितक्याच प्रमाणात आपल्याला चणा डाळीचं पीठ, म्हणजे जे काही आपण बेसनचं पीठ बोलतो, ते घ्यायचं आहे. दोन्ही गोष्टी व्यवस्थित भाजायच्या आहेत आणि तुम्हाला बेसन भाजलेल्याचा वास येईलच. आता आपण मुगाच्या डाळीचं पीठ घ्यायचं आहे अर्धी वाटी आणि ते या दोन्ही गोष्टींसोबत भाजायचं आहे. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित भाजल्यानंतर आपण त्यामध्ये जे बनवलेले साखरेचं पाणी होतं ते ओतणार आहोत. आता पुन्हा आपल्याला स्टर करत राहायचं आहे जोपर्यंत सर्व गोष्टी मिक्स होत नाहीत आणि त्याला तूप सुटत नाही तोपर्यंत. अशा पद्धतीने आपल्याला सर्व गोष्टी ज्या आपण पॅनमध्ये घेतल्या होत्या त्या भाजायच्या आहेत आणि 5 ते 10 मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित आपला शिरा किंवा आपण हलवा म्हणू तो बनवून तयार झालेला आहे. आपण जे ड्रायफ्रूट्स तळले होते ते आपण वरून टाकायचे आहेत आणि सर्व करण्यासाठी आपला मूग डाळचा हलवा तयार आहे. जबरदस्त टेस्ट झाली होती. तुम्ही नक्की ट्राय करा. चॅनलला लाईक करा.